जय महाराष्ट्र. मी समीर मराठी. आज आपण चाललो आहे गोव्याला. तर आजचा विषय असा आहे की गोव्याला चाललो आहे. पोरं आहेत, गाडी आली, सगळं बॅग वगैरे भरलं. त्यानंतर आता निघायचं आहे. सगळे एक एक जण येत आहेत. बघूया आता किती वाजता. 10 तर वाजले. 10चा टाईम दिलेला पोरांनी निघायचा. त्यानंतर बघू आता 7-8 जणं आलेत. अजून 6 ते 7 जण बाकी आहेत. त्यानंतर निघायचं आहे. तर भेटूया आपण गाडीत बसता बघ. हो माझं गोइंग टू गोवा. चला 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 गोव्यासाठी बघा किती माणसं आली आम्हाला सोडायला. चाललोय 16 जण आणि सोडायला अख्खा गाव आलाय. मोरया. चला आम्ही नारळ फोडून सुरुवात केली रे. आता फक्त निघायचं, गाडीत पुरं बसायचंय, निघायचंय. चला गोव्याला 16 जण आहे. उद्या डायरेक्ट भेटू गोव्यामध्ये. गणपती बाप्पा. चला आमचे पब्लिक निघाले आहेत. गाडीत बसतात किती 3 4 5 6 7 जण झालेत. 8 जण. रितेश हे चल चल. वैभव बादशाह आला. बादशाह मंडळाचे सचिव श्रीकांत मरागजे. कमॉन कमॉन. चला हे भो अध्यक्ष, आमच्या मंडळाचे अध्यक्ष अविनाश मरागजे. खजिनदार कुठे राहिले? खजिनदार मयूर मरागजे. चला चला लवकर लवकर. हे कोण राहिलं? आऊ आऊ येच. चला 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 निघूया. मयूर येतील. मयूर कमॉन कमॉन ब्रो. शाबास. चला झाली जागा फुल झाली. डायरेक्ट फटे डायरेक्ट बस पॅक मध्ये. हे बघ. हो नाईस. कमॉन. आता आम्ही गाडीमध्ये बसले. प्रत्येकाला जागा भेटले. आता बघू जागा भेटल्यानंतर ना पुढचा प्रवास सांगू तुम्हाला, कारण की कोण जागणार असं वाटतं आम्हाला. पण मजाच मस्ती करू तेव्हा समजेल. त्यानंतर ना ट्रिपला मजा येते ती वेगळी. जागणं मेन मात्र जागणं. बघूया आता कोण कोणी फिंगर लावले करते. भेटू तुम्हाला पुढे प्रवासामध्ये. आम्ही पहिला स्टॉप घेतला आहे गणपती पाली. पाली दर्शन करतो. पाली दर्शन केल्यानंतर पुढे जाणार आहे. तर आता मंदिराच्या बॅक साईडून आम्ही आलो आहे. तिथे दरवाजे ते सगळं बंद आहेत. पुढचा पण बंद आहे. पुढून आलो, पुढचा पण बंद आहे. मागचं तर बंदच आहे, लॉक आहे. तर बघूया, जर दर्शन करायला तर नाही मुश्किल आहे. पण दाखवतो तुम्हाला. तलाव. इथं 12 महिने पाणी असतं. आटत नाही जास्त, पण मासे वगैरे असते इथं, कासव वगैरे. तर बघूया आता. लॉक दरवाजा आहे, तर बाहेरूनच दर्शन करू. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. धर जरा. दर्शन घेतलं. आता बाहेरूनच दर्शन घेतलं, मुख्य दर्शन, कारण की दरवाजे सगळे बंद आहेत. आता इथनं आता आम्ही निघतो. डायरेक्ट गाडीत बसायचं. बघूया आता नेक्स्ट स्टॉप कोणते आहे, कारण की आता रात्र तर आहे, 11 वाजून गेलेत. आता डायरेक्ट चहा वगैरे कुठं प्यायला, नाश्ता वगैरे काय करायला थांबलीत तर बघू. आता गाडीत घरपासून इथपर्यंत येत तोपर्यंत तर खूप मजा केली पोरांनी. मस्ती मजा चालू आहे. तर बघू तर कोण कोण झोपत आहेत तर जागतील, त्यानंतर बघू. चला पुढे भेटू. रात्रीचा प्रवास बघू, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि आता आपण पालीचं दर्शन केल्यानंतर डायरेक्ट झोपलो होतो. तर आता उठलो आहे पेट्रोल पंपात. आता कुठे आम्ही काही आयडिया नाही, पण बघू. इथून काहीतरी 2 तास लागणार आहेत गोव्यामध्ये पोचायला. काहीतरी 35-40 किलोमीटर आहे. तर बघू आता. फुल नाईट केली. फुल नाईटला झोपलो होतो. एवढी टाईटमध्ये झोप लागलेली ना. आत्ता पोराने उठवलं आहे. चहा प्यायला 2 वेळा थांबले, तिथं पण उठलो नाही. डायरेक्ट आता पेट्रोल पंपात उठलो. तर फ्रेश होऊ थोडासा, नंतर जाऊ पुढे. पोचलो आम्ही कोलवा बीचच्या पार्किंगला. आता तिथे आपल्याला रूम बघायची आहे. एक जण भेटला आहे रूमवाला. ते 2 जणांना घेऊन गेला रूममध्ये, रूम दाखवायला. तर बघू आता. पहिलं मेन तर गोष्ट आहे की आपल्याला रूम बघायची आहे. रूम बघितल्यानंतर सगळं गाड्यातलं सामान वगैरे ठेवून
आराम करून नंतर ना आरामात बीचवर जायचं. अजून दुपारचं काही जेवण वगैरे काही केलं नाही, नाश्ता पण नाही केलं सकाळपासून. गाडीत झोपलोय, तसं आलो आहे. एका पोरं आपली इथे थांबलेत, एक एक जण कुठे गेले, गाडीमध्ये गेलेत. कुठे गेलेत, गायब झालेत सगळे. हे बघ, डायरेक्ट शॉपिंगला गेलेत. चला भेटू आपण त्याच्यावर, तिकडे जाऊ, काय काय शॉपिंग करत बघूया आपण. काय आवडलं तर घेऊ, नाही तर आपल्याला अजून 3 दिवस बाकी आहेत. 3 दिवस बाकी आहेत, 3 दिवसात काय शॉपिंग करायची करू. चला भेटू, रूम बघितल्यानंतर भेटूया कोलवा बीचला. जेवण वगैरे झालं, त्यानंतर आता बीचवर आलो आहे. सगळे पोरं आलेत, काहीतरी 5-6 जण मागे आहेत. बघू आता ते येते तर पाण्यात जायचं बोलत आहे सगळेजण, पण बघू आता कोण कोण जाते पाण्यामध्ये आणि कोण कोण नाही जात ते समजेल आपल्याला. इथं सगळ्यांचा फोटोशूट चाललाय. काय पोज बघा फोटोशूटला, 1 नंबर पोज. गरिबांची पोज दिले उदयनी. गरिबांची पोज बघा. कौन है ये लोग, कहां से आते हैं? बघू आता फोटोशूट करतो, त्यानंतर बीचमध्ये जायचं पाण्यामध्ये. मी तर नाही जाणार, कारण की सध्या तरी हे स्ट्रेटनिंग केली केसांची, त्यामुळे काय पाण्यामध्ये भिजणार नाही. गेलो तर थोड्या पाण्यामध्ये जाईल, बाकीच्यांचे फोटोशूट करायचं आता. कारण की आपल्याकडे मोबाईल चांगला असल्यामुळे काय फोटोशूट आपल्याकडे बोलतात करू. बघूया थोड्या वेळानं जाऊ आतमध्ये, तो दाखवतो पुढे. चला थोड्या वेळात फोटोशूट करतो आणि भेटतो. बीचमध्ये आलो आहे आम्ही. पाण्यात अजून कोण गेलं नाही, बाहेरच सगळे. फोटोशूट झाला आताचा. आता बघू कोण कोण पाण्यामध्ये जात आहे. बाकीचे गेलेत पुढं. आम्ही 7 जण काहीतरी मागे आहे, 1 2 3, तिथे 2 जण आहेत आणि ही 3 जण आहेत. आम्ही 7 जण आहे इथे. आता चालू आहे पाण्यामध्ये, बघू कोण कोण भिजतंय. इच्छा तर नाही पाण्यामध्ये जायची भाई. बीच बघायला नाही 1 नंबर मजा येते, 1 नंबर. क्राऊड एवढा नाही आहे, पण जी भिजणारी नाही आहेत ती बाहेर थांबलेत. अवी पाण्यामध्ये जाणार आहे का तू? पाण्यामध्ये जाणार आहे? 100% बघूया ना. आता बोलतीस पण नंतर नाही गेलास तर काय करणार आहे? हा, पाण्यामध्ये जायची इच्छा खूप आहे मला तर, पण नाही मी प्रयत्न करणार नाही, कारण की माझी स्ट्रेटनिंग केली त्यामुळे मला केसांची वाट लागणार आहे. तुला माझी इच्छा आहे तू पाण्यात जावं. पाण्यामध्ये आपण सर्वच जण जाणार आहोत. बेबी आले, जवळ तर आलोय. पॅराशूट राईड चालू आहेत. पोरं बोलताय जायचं, करायचं पॅराशूट राईड. पोरं फुल मजा करतायत, एकमेकाला भिजवत आहेत. अवी पूर्ण ब्लॅक दिसतंय पूर्ण. सनसेट आलाय त्यामुळं काहीच नाही दिसत आहे. चालले आता एकमेकाच्या अंगावर वाळू फेकतायत, त्याला काय कामच नाही. हा बाई फोटोशूट, वाळू मॅन फोटोसाठी पोस्ट दिली आहे बाबा. कौन है ये लोग, कहां से आते हैं? मस्ती चालली इकडे बघा का. हे बघ, हा इकडून वाळू घेतोय, हा इकडून वाळू घेतोय. हा बघ, हा बघ, गावला. शाबास. मस्ती लहान पोरागत मस्ती झाली यांची. गावलाय काय. मनाच्या अंगात खूप किड आहे, दुसऱ्यांच्या अंगावर माती टाकते, बाकी काय नाही. हा बघा, लहान पोरावानी खेळतोय एकटाच. वाघ. हा इकडे एक चालू आहे बघ, त्याच्या हातात पण वाळू आहे. मस्ती बघा, दोघांची मस्ती चालली. हा गावलाय, दोघांच्या हातातून वाळू आहे. कोण कोणाला मारते बघू आता. मन्या मारते की आवी मारते
दोघांच्या हातपासून वळवे गावला मला खोला चाललोय मी बीचवर निघाले पोरं सगळे गेलेत. आता बघू इथं काय सिनेमॅटिक शूट दाखवतो मला. सीन जास्त काय नाही बघण्यासारखं कारण की आता काळोख झालाय. बाकी पोरं सगळे निघालेत आपल्या रूमवर गेले. तर आम्ही चौघजण आहे. हळूहळू आम्ही पण निघतो आता. बोलो एक बीचचा शेवटचा सीन तुम्हाला दाखवतो. ते जास्त काय बघण्यासारखं काय नाही पण फॅमिलीसाठी आणि गर्लफ्रेंड वाईफसाठी बघण्यासारखं इथे खूप चांगलं आहे. कारण की बसण्यासाठी वगैरे चेअर्स टेबलिंग शूटिंगसाठी चांगलं आहे. पब्लिक आता हळूहळू निघाले. व्ह्यू बघा व्ह्यू फक्त व्ह्यू. सनसेट पण आता होता मगाशी पूर्ण निघून गेलाय खाली. बघूया आता जाता तर तुम्हाला काय काय दाखवतो. निघालं बाहेर बीचवरनं बाहेर आल्या आपल्याला काय दिसते बघा. आपला सेंटा क्रिसमस बघ किती मोठा आहे सेंटा. बीचच्या जस्ट बाहेर आहे. तिथून बीचला एंट्री आहे. तिथून एक आहे आणि या साईडून एक आहे. कोलवा बीच म्हणून आहे बीच आहे. तिथून एंट्री आहे आणि जस्ट इथं मार्केट छोटंसं मार्केट आहे. मला तर आवडतो सेंटा. बाय 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 सेंटा. चला भेटूया आता डायरेक्ट रूमवर फ्रेश होऊन भेटूया. बीचच्या बाहेर मार्केट बघा केवढा मोठा आहे. कपडा आहे शॉपिंग वगैरे करण्यासाठी छोटे मोठे दुकानं आहेत. श्रीकांत ओके ओके चला आता आम्ही चाललो रूममध्ये जाऊन फ्रेश होतो. फ्रेश झाल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम आहे. जेवण बनवायचं आहे. जेवण बनवल्यानंतर ना जेवण जेवायचं आणि नंतर ना आम्ही कोल्हा बीचला होतो. त्यामुळं लास्टला काय समजलं नाही की व्हिडिओ मी एंड केले काय केले काय नाही. तसं फिरून आलो जेवलो आणि डायरेक्ट झोपून गेलो. माझ्या लक्षातच नाही व्हिडिओ एंड करायची राहिली आपली. तर एवढं थकलेलो ना काल फिरून जास्त काय फिरून नव्हतो पण बॉडी पेन करत होती त्यामुळं काय डायरेक्ट झोपून गेलो. सकाळी उठल्यानंतर आठवलं की आपल्याला व्हिडिओ एंड करायची राहिली आहे. तर आजची व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद जय महाराष्ट्र.